आणि चाल कवर गेले एकटा तिला बसेल असतात गेले गेले पहिले बाकर बघ पहिले ते का जेवण बर या गाड्या तुमच्याच आहे का? हे आपल्याच गाड्या आहेत हा चल हिला कपडे नाही घातले तर चांगले हा बरं तिकडे बसेल मावली माणसं इकडे वाटतं बोला ना तिकडे काय बर बर बसा ए अरे इकडे येता का हाती आहे बरं उठा पाहुणे उठा बायको लय रायवळे मावाली चला ये बा बस कोण आणलं हे धरून? अगं ते रेल्वे स्टेशन होतं ओय खाली बसलेत. बस इथे बस अहो ए, वर बस त्या वर बस वर बसा. वर बस 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 वर बस जा रे, पाणी आणे हा? ग्लासला. पाणी काय? पाणी पितो का लय तांदळाचं पाणी आला काय पाणी आणे पाणी आणा पाणी आणा काय झालं कोणी काय झालं मी रेल्वेतून उतरलो हा आणि त्याला बेसवलं होतं बिचार ते माग लागलं दार मागायला हम्म. मग त्याला विचारलं कुठला काय तर म्हणून मी लिहिला म्हणून बुसावं तिकडून म्हणलं अरे म्हणलं बर म्हटलं मग एक कर ना म्हटलं तुझे हात पाय चांगले सगळे क्लिअर आहे काम करशील का तो म्हणा करील पण तो म्हणा गेला गेला मला जेवायला द्या म्हणा नाही नाही मग खाऊन पिऊन जर राहत असेल गडी तर ठेवू ना. हा मग काय नाही दंड माणूस आहे त्याचं ते. पगार नाही द्यायचा. हा? हो नाही सध्या काही नाही काही नाही. पगार नाही भेटणार हा? त्याला फक्त खाऊन पिऊ ठेवायचे आपल्याला हा जमन ना. जसं करेल तसं करेल काम घर वगैरे नाहीये का तुम्हाला? तिकडे लांब आहे हाकलून दिलं घरचे घरचे हाकलून का दिलं. बरं का बरं? झाला असेल काही वादविवाद नवरा बायकोची अरे भांडणं. देवा, आताची जनता आहे ना लय वाईट आहे. असं एक पण माणूस लगेच सांभाळायला नको असतं त्यांना. आणि आताच्या सुना त्यांना नकोच वाटतं. आपल्या घरात तेवढं लय भारी बाबा. 4 पोर आहे हा. 3 पोरी अरे बाबा 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 गज क्रिकेट टीव्ही मग यांची पुरेचे पुरेचे लग्न झाले चालला पोरायचे सगळं झालं. नातू पण तू असते आता हे बघा तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. हा. फक्त आहे ना मला कामाला मदत करीत जा आणि एकदम घरच्या सारखं राहायचं टेन्शन नाही घ्यायचं. हा, हा? घरचं बिलकुल कसलं टेन्शन नका घेऊ बरं का. खायला प्यायला काय लागतं ते हाताने मागून घ्यायचं हा. तोंडाने. बरं बरं का? दूध लागलं दूध मागा लाजायचं नाही घरच्या राहायचं चालेल. हा ती हा. टोपी गरमत नाही का तुम्हाला? ये. टोपी काढा हा. इथं गरम त्यांना होतंय. चांगले आंघोळ बिंघोळ घालून द्या. मोटर चालू करून त्यांना उद्या काय करतो ए, बरं मी? या. कपडे घेऊन येतो. हम्म. एरिव दे मोटर चालू कर कधी आजच आणि मग कवा बर आंघोळ करताल ना? तिथंच करा मग बँड खाली हा मग तू मोटर चालू करून दे त्याला तिथंच मग आंघोळ करा. तुमच्याकडे आहे ना पण हा, दगड आहे कशाला हातपाय घासायला ना? लय मी मोठं दगड, कपडे धुवायचं दगड तिकडं आहे. 1.5 महिन्यापासून मला पाण्याची माझी गाठी झाली अयो. हो, बाबू अयो. तिला रेल्वेला काही तिला ठिसून प्यायला पाणी नाही, हा. त्यामुळे कुठून भेटेल बरोबर. बरोबर मग आता मोटर चालू करतो तिथं एरियाच आंघोळ करा. पाठ बीट कसं होती त्याची मी अरे दादा रे हो. अरे, सांग, म्हातारा सांग. माणूस आहे बाबा. हा इतका झाला की ना मी काय हा? तसं नाही मोठे दगड असेल ना मी अशी कशी पाठायची हा हा नाही 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 नाही. ते एरी अहो आमच्या घरच्याला लय माणूस की बरं मी घासीन मग आणि मी उपकाराचा अपकार नाही ठेवत उपकार फेडतो जागेवर नाही नाही काम करा फक्त जे पडेल ते बर का नाही नाही मी तिची फेड जागोच करून जातो म्हणजे उपकार जमल बरं हे बघा आता तुम्ही फ्रेश व्हा आंघोळ वगैरे करून या मी जेवण करते मग सगळे जेवू येतात हा. चालेल का? हा चालेल. कपडे एकच दिवस आहे का एकच एक ए मी जातो गावामध्ये हम्म. दुकानातून कपडे घेऊन येतो त्याला हा घेऊन या. ते फाटले होते हा. रेल्वे देऊन टाकले एक जणांना रेल्वे दिले की चालेल चालेल आणि जाऊ मग. पियांड आहे ना तिथे पडली गडे कोणाचे गाड्या दिले बंद येते तरी हाऊस बरोबर घातली याचे लोक राहते बरं दाढी बिडी करू यांची उद्या. नाही अजून कधी वाढले महिन्याला दाढी करी जाऊ त्याची रोज काय करू काय 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 तो काय आवताला हाकायचं काय गाडी मी गाडीच्या घरीच करतो काय ना बिलट पाना लागत नाही का नाही लागत चांगलं ना उलट तेडपाणी दाढी करता म्हटल्यावर हा. डायरेक्ट तुम्हाला काय काय जुना पाना हे देऊ का तुम्हाला कोयता बिता काय कोयती नाही बी काय ए, म्हणजे बिलेट पाणी ये पोरे का कसं? मस्करी करता काय ते काय नका कापायचे का? अरे बाबा म्हाताऱ्या माणसाची मस्त सवय राहती एखाद्याला त्यांना बोलायचं कळत नाही समजून घ्यायचं आपण नाही तर ते असं कोयता चाकू बिकू आपल्या घरातलं दाढी तो कर. वस्तार असेल ना त्यांनी करत असेल. नाही का गेलो नाही ते पैसे बुडवले होते हा. त्यानं अर्धी दाढी केली अर्धी ठेवली ती महिनाभर घेऊन फिरत होती. हात्या. गरीब गरीब आहे बरं. बरं आंबल पाणी आहे का तुला काही काहीच नाही तांबाखू वगैरे काही नाही ना?
तुमच्या घरचे खरंच खूप वाईट आहे हो, अशा माणसाला नाही सोडायला पाहिजे. हे तुम्हाला सांगते भाऊ. अहो, अरे जाऊ द्या. अहो, अरे काला तुम्ही द्यार काढलं पाहिलं लगेच रडायचं माणसं. अहो, रडू नका ना, रडू नका ना. रडू नका. अरे बघा आम्ही तुमच्या ए डोळे घरचे पुसतात. तुम्हाला काय वाटलं ना हक्काने आम्हाला बोला. अबे तुम्ही सांगते मी ते काम करीन घरच्यावर एकदम घरच्याने पार्क समजायचंच नाही. चाल हा एकत्र जेवायचं एकत्र झोपायचं. हा तसं तुमच्या घरी वागण हा हा पोरी, जावे पटकन भाजीला फोडणी दे. बरं का जेवायला वाढ. एकत्र राहायचं एकत्र झोपायचं मस्त आहे की कामधंदा एकत्र करायचा. चला चला, हा? उठा उठा उठा. चला भाऊ कुठं जेवाय जेवायला. जेवाय. चल चल पहिले जेवण कर मग आंघोळ कर. हा हा हा. आधी भूक लागली पोट मार ना? मग येतो बा. भूक लय लागली बरं बरं चला. बाई बाबांनी कपडे आणले का नाही या माणसाला काय माहिती, सांगावं लागन. ते कपडे अंगावरचे काढून फेकावं लागतील. कसले घाण वास येतोय त्याचा, काही खरं नाही बाई. कसं असतं ना खरं एखाद्याच्या गरीबाच्या घरी. शेजारच्या लेकर बी इकडेच येऊन खेळत. काय हो दादा? बसली काय हा काय जीवाला वाटाय पाहिजे काय हा का बरं? काम करून आलं तिकडून अम्मा पटकन पाणी बिणी द्यायचं चहा आणायचा हा आणते. हा हा? पाणी आणते आणते पाणी. गरगरा फिरायचं असं मठावर नाही चाललं आपल्याला. चहा ठेव पटकन नाही तर मग या गलत भर दूध आण. पूर्वा चहा ठेव ग बाई. स्वयंपाक झाला ना आताच तुम्ही जेवण करून गेले होते ना दादा, थोडा वेळ झाला तेव्हा. माझी अहो तुम्ही आता थोडा वेळ झाला तेव्हा जेवण करून गेले. जेवण केलं म्हणजे काय मग परत लागत नाही का. लागत नाही का म्हणजे? अहो तो चहा होता, पाणी नव्हतं. किती फास्ट पिले, भाजली नाही का जीभ? मायण्याची बी बाजणार लहान तुडी मोठा घास घ्यायचा राहत नाही. अहो पण पण आम्ही कुठं काय बोललो तुम्हाला? काय बोललो आम्ही तुम्हाला? तुम्ही तुमच्या अवखादीत राहा अवखादीत. काय हो आमच्या अवकात? हा हा आणि तुम्ही आमच्या अवकात का काढायला लागले? शांत बस. काय शांत बस? ही कोणती बोलायची पद्धत आहे तुमची? म्हणजे मालकीन झालं काय मग मालकीन म्हणजे या हातात पाहिलं ना काय या हातात नाही, त्याच हातामध्ये घे ना, उलटा घालीन तर कळन तुम्हाला. त्यांचं तुम्हाला मार राहतच माहिती हा नाही दाखवा बरं तुमचा रट्टा, मग हा? आम्ही तुम्हाला सांगू रट्टा कसा असतो ते. कसं असतं म्हणजे ऐकून का तुम्हाला साधं सुद्धा नाही समजत. जेवढे आम्ही चांगले आहेत ना तेवढे वाईट पण आहे. खाली आवाजात बोल. काय खाली आवाजात बोल? आमच्या घरात बसून आम्हाला म्हणता का खाली आवाजात बोल? मला रुबा फापणार नाही असा. काय रे बाप खपणार नाही? हे घर का तुझ्या घरचं आहे काय? शिस्तीत वागायची शिस्तीत. आ, बस म्हणजे बस बरं उठ म्हणलं का आमचं उठ आहे. हं? हा, मग सासरा आहे काय तू आमचा? हं? मी तुम्हाला मिनिटात तुम्हाला घराच्या बाहेर हाकलू शकतो आपल्या नादी लागलो. हा ना, हा दाखव बरं हाकलून. हा? हाकलूनच दाखव तुला घे आता. वय मटण मटण नाही तिकडं. हा निघायचं. अबे, मावर डोकं खाऊ नको तू. काय करशील? हा? काय करशील? काय करते म्हणजे लायकीत राहायचं. कोणत्या? अहो, ना स्टेशनवर राहायचं लायकीच होता, जो घरी राहायचं लायकीचा नाहीये. अहो आत्या, पण हे एवढं बोलाय कुठून लागले? सकाळी तर असं 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 नाही. मी आता काय फुकट झालं? नाही, याच्या पाची पोरांनी याला घराच्या बाहेर काढून दिलं. याची लायकीच ही असणार आहे. पण तुम्हाला स्टेशनवर राहायचं. सांगितलं ना नीट बोट राहायचं. खाली कर. हा? बोट तोडून टाकीन. माझं हम्म. ओ जरा नीट बोलायचं बर का? तुला सांगतो बोट आहे ना बोट तीन बारे करू नको मला खपत नाही असं. खपत नाही माझं बोट, मी काय पण करीन. घरात पाय का आमच्या दारात घरात पाय जाऊ. मला वाढून पाहिजे लगेच. ए, भेटणार नाही. भेटणार नाही म्हणजे भेटणार तुम्ही का उपकार करतो का उपकार काय उपकार करतो का उपकार तू इथं राहून? करतोय. तू उपकार करतो का इथं राहून? तुम्हाला राहायचं इकडे. तुला राहायचंय का? हा? तुला राहायचंय का इथं? मी इकडे जाणार आहे. का तुझ्या बापाचं घर आहे का काय? ए तुमच्या बापाची तिकडे जहागिरी. ऐ, इकडे नाही तुमच्या तू बापाचं आमच्या काही. घरात आहे. तुमच्या आम्ही बाप तुझ्या घरात नाही, तू आमच्या घरात आहे. हं? ए लाव तुझ्या नवऱ्याला फोन. हा थांबायला लावून देते. अहो तसं कुठून आणलाय हा दलिंद्र थेरडा आणून ते बसवला इथं. अरे दलिंद्र थेरडा कोणी बेडा नको करता? म्हणू. थेरडाच आहे. फुकट ना तुला फासले काय तुला घराच्या बाहेर काढलं. अजून तुझ्या जेवण आहे. तोंडाच्या अजून- तुला काढून दिलं, त्याच लायकीचं अजून- स्टेशनवर राहायच्या. अजून मी 5 बायका करू शकतो. हा, जायला कर ना मग. हा लावला ह्यांना फोन येत येत आहेत ना, जाऊ दे पहिले हे घेऊन जायला. काय 5 बायका करू शकतो? हो. अरे त्या 5 मुलींनी तुला घराच्या बाहेर काढल्या आणि तू काय 5 बायका करणार आहे रे? कोणचा हा तुझ्या 5 मुलींनी तुला रेल्वे स्टेशनवर दिलाय फेकून आणि तू बोंबलू आम्हाला बोंबलू सांगतोय? सांगत होता आणलं. ए, काय रे कोणाचे पोरं इथे येऊन खेळतो? कोणी आणले पोरं इकडं? पोर मला काय माहिती. हात घेऊन बसला असं नाही म्हातारा इतका, आजपर्यंत कोणाची पोरं आले नाही इथं. जरा खाली आवाजात बोलत जा. काय खाली आवाजात बोलायचा? मला ते पटत नाही असं बोलणं. बोलणं पटत नाही. आणि आता कुणाचे बापाचं पोरं घर आहे. आणले तुम्ही इथं? ते लहान पोरं कुणाचे आणले? आमचे नाहीत ते. असं कोणचं असतील कोणाचे? एवढा रुबाब
निघायचं इथून. ही आहो तसं पहिले करायचं, बाहेर काढायची. हा ओ उठा इथून चला. निघायचं, निघा पहिले. हो. तुम्हाला काय लाज वाटते का? काय लाज वाटते का? त्यांना कशाला घराच्या बाहेर काढून राहिले तुम्ही? हे नाटक? अहो ते रडू राहिले तो. अरे पोरा, नाटक आहे ते, नाटक. अहो, तुम्हाला काय कळतं का? तो माणूस बोल तुझे बोट तोडीन. हे बघ ऐक, गरीब माणूस आहे. काल तुम्ही सकाळी काय म्हणले तुम्ही? हा, राहू द्या त्याला, काम करीन, घरच्या सारखं जीवलो आपण. अहो घरच्या सारखं त्याचं वागणं बघितलं का? तुम्हाला हे बघा, डायरेक्ट सांगा त्याला घरात ठेवायचं नाही भाऊ म्हणून. तुम्हाला पण आणायचं असं नका नव्हतं करू. का? कशाला गरीबाची हाल केली तुम्ही? अहो, रडू नका हो, मी त्यांना सांगतो समजून. संकटात पडलो, संकटात घरचं तर संदारचं अहो तसं एवढा म्हटलं. छळ नका करू, तळताट नका करू आ, गरीबाचा. ताटाट. आमचं काय एवढं उत्तर चाललं, याला नेऊन मला तिथं आणलं. मग मी हळू बोललो तू. तुम्हाला ओ, फे- तुम्हाला कळत नाही का तुमची आई आणि तुमची बायको आई. खोटं बोलन का? तुम्हाला मला फेडायला टाकी लागेल, फेडायला. हा? तिला कुठं मारितो का ना मग टाकी. तुला म्हातारे माणसं कळते का? मग अरे म्हाताऱ्या माणसाला बाबा, कळतं का पोरी तो सोरी? म्हातारा माणसाच्या लायकीचा नाहीये. तो आता म्हणे मी 5 बायका करू शकतो म्हणे. असं शक्य आहे का? तुमचा गैरसमज झाला असेल शक्य आहे काहीतरी. का असं? मला कोण देतं गरीबाला बायको? नाही नाही, अहो रडू नका बरं. तुम्ही जेवले का? जेवले? मन दुःख हा, झालं मला. जेवले, पाणी, चहा, 3 सगळं टाइम ढोसलंय. 3 टाइम जेवण झालंय. आता 4च वाजले. रुबाबी आता सासरा हा, आणि चहा इथं सांगायला. बिगड साखरीचा फक्त फुकी उकळून दिली त्याच्यामध्ये. चहा तरी नीट पाजा. चहा आता तरी एक काम पाजा. करा, आम्ही ना जातो शेतावर, तुम्ही दोघं घरी राहा 2-3 तास. ते- तुम्हाला कळत. बिग चल बाई. चहा तुम्हाला आहे ना, ऐका, चल. तुम्हाला किंमत नाही माणसाची. हा जा. माणूस की नाही अजिबात. हो, रडू नका बरं का. ते कुठे ते मला कुठे मला आणले ते कुठे मला म्हणा नेऊन सोडायचं नको हाल माहिती. अहो नाही 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 नाही, हे बघा, तुम्ही त्यांचं मनावर नका घेऊ. बाई माणसाचं कसं असतं. हो धावले हो मावा कुत्र्यावानी मावर धावलं कुत्र्यावानी. अहो हे बघा, मी त्यांच्याकडून मी माफी मागतो, पण हे बघा, घर सोडून जाऊ नका तुम्ही. हा अहो मी आधी सासरू असत म्हणून तुम्हाला का आलोय, नाही तर मला काय एवढं का हौस आली का हा लोकांच्या दारात कष्ट करायची. नाही, तुम्ही आता काय म्हणले? तुम्ही हे बघा, आम्ही आहे ना घरी, माणसं आहेत ना घरी, तुम्हाला कोणत्या गोष्टीची कमी नाही पडून देणार. हा, मी सांगतो त्यांना समजून. अहो वावर झाला काय? कुठे गेलते तुम्ही? गावात गेले दुकानात गेला कपडे आणायला. अहो पण ते तो दुकानदार ना दुकान बंद आहे ना. अहो पूर्वनी ते मम्मीनं किती ताण दिला यांना. काय हानाला धावल्या म्हणले त्या. ना हा, त्याला काय बाय आपल्या गाडच्या हानीत असतं का कुठं यांना? कामात त्याला पाहतो त्यांच्या कामात. ते मला माहित आहे तू विजत नाही आमच्या दारात राहायची. अहो काय? रडत होती, रडत गरीब होती. आहे म्हणून आम्ही मोठे लोक. त्याला काय कळत बाय माणसाला? हा, माणूस किती कामाचा आहे. पण म्हातारे माणसाला असा त्रास देणं चांगलं आहे का? ते 2 बिघा वावर बांधून आलो. तू ना बरं झालं. किती? चहा पाणी घातला का? हा पण बिगर साखरेचा दिला. काय? ते बिगर साखरेत चहा दिलाय. तो सांगितलं होता का हं? बिगर सांगत बनवायला? म्हणलं चहा करा मला चहाची सवय ना. कारण रेल्वे कुणी चहा अरे त्याला रेल्वे स्टेशन कुणी चहा पाजायचं, पण तो बायकोने बिगर सांगत का बरं चहा पाजला? असं नाही करायला पाहिजे ना राव. तू सांग ना त्या बायकोला. त्यांच्या आई बापा सोबत असं जर वागलं कुणी कसं वाटेल बरं? हे येडं बाळ आहे आपल्या येडं. बरं मी काय होतं, बरं आता चहा पाणी झालं ना, आपण संध्याकाळी तुला दूध देतो. हा, चल. भाकर चुरून काय? हा? बरे हे बघा. नसेल तुम्हाला परवडत नाही नाही मला परवडते भाऊ. तर माझं आणलं ते नाही सोडा. नाही नाही. अहो किती काम केलंय त्यांनी. 2 बिघा वावर बांधून आले. मग मला अहो गडी तरी केली का एवढं काम? 15-20 रुपये भाड्याला द्या माय मी जातो तिकडे. अहो नाही 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 नाही. टेन्शन नको, मी आहे. हे बघा, महापौरात मी आहे. चुकलं आमचं, मी माफी मागतो. हा. पण हे बघा, रडू नका रडू बरं नका, तुम्ही. रडू नका. हा? आता खरं किती राहिले तिला बांधायचं? राहिली तसं. थोडं राहिले ना, मग जर ये ना, जा एवढं पावडे अहो नाही तर आराम करून द्या ना थोडासा. नाही. मला अहो, आराम- थांबा. अरे, आराम नाही, बाबा तुम्ही थांबा, मला आहे ना थोडा आराम करा. माझ्या शरीराला आणि तोंडाला आराम नाही चालत. तोंडाला आराम नव्हता म्हणून तुम्हाला काय ते काढून दिली. बरोबर. जर बाई, जर. घरचे आता त्याच्यामुळे येतो मी गार बरं केला. का, जेवढं जमन तेवढंच करा, लय ताण नका घेऊ. हा, मी काय तो मग हातात बळ कमी असतो तरी ते तोंडात बळ जास्त राहतं. बरं बरं बरं. पण हाताने पण काम करा. हा. तोंडाने नका उडू बरं का दातळ, नाही नाही तर तोंडात धरून वडीता. तोंडात लय बळ आहे. कर. हा. जा. आईला या बायला आपल्या काव कळायचं रे. अरे एवढा भारी माणूस भेटला आपल्याला. पण ते आपल्या समोर म्हणले, आणि शिवाय फुकट आहे का रे? आपल्या समोर काय म्हणल्या, हा. घरच्या सारखं राहायचं, हा. आणि तुम्हाला काही कमी नाही पडणार, मग? मस्त खायचं प्यायचं. असं ताण देते का आपण बाहेर गेल्यावर? सांगा बरं. हा, आपल्या बायाचे ना भाऊ, त्या माणसाला खाऊ पिऊ घाला जेव आले. मला पण एका दिवसात वायतागल्या. अरे असं नाही ना, फुकट आहे देव, काम करतोय राव. रुपये द्यायचे पोटवर. अहो आले आले कोणी काम करीन का, रानात जाईन का? 2 बिघा रानबान झालंय. मग
कामाचा दिसतोय बरं का गडी. अरे हे हे करू बघा. आता ऐका काही झालं ना त्या गाड्याला सोडायचं नाही बरं का. नाही रे हा? शेवटपर्यंत हा माझा जीव आहे तेवढं त्याला सोडणार नाही. हा यायला सोडेल पण त्याला नाही जीव गेला तुमचा तरी मी नाही सोडणार. सोडणार. आपण तो काय करू यायला सोडू पण त्याला नाही सोडणार. हा. बरं हे बघा हे बायाला शान येत हा हे तिकडे गेला ना रानात त्या बाया याला डबल ताण द्यायला बसल्या. हा चल बरं आपण जाऊ भाऊ. हा बघू काम कसं करतोय बघू. हा चल हा आणि त्याला थोडेफार आहे ना पैसे देत जाऊ. देत राहू. हा 100-200 रुपये द्यायचे आपल्या महिन्यातून. हा मग काय काय नाटकी म्हातारे बाई, लाज वाटायला पाहिजे. कुशाल म्हणे काही आम्हाला खायला देत नाही, हे मला चहा मध्ये काय ते साखर टाकली नाही. किती नाटक केले. अहो आत्या तुम्हाला माहितीये का आजपर्यंत मामांनी पण असं रुबाब नाही झाडलं माझ्यावर. मला तो ते माणूस काय म्हणे मला की बोट खाली कर नाही तर तुझ्या बोटाचे 3 तुकडे करून. बाप रे. या बाबाला काही काम नाही, कोणते उद्बिल्ले घरी घेऊन चालतं, रिकामा डोक्याला ताण टवाळक्या थोबाडाचं. असं वाटलं होतं ना त्याच्यात खलबत्त्यात घालून हाणाव म्हणून चांगला मेल्याला. आणि खरं मानावर आला तर तो पण त्यांची साईड घ्यायला लागलो आणि त्यांनी कसलं डेंजर ऍक्टिंग केली जसं की कुठल्या पिक्चर मधला हिरोच येतो. बघ ना डायरेक्ट रडायची. आपल्यालाच खरं वाटलं ते हाय का नाही हो मला आत्या? तेच वाटायला लागलं. म्हटलं हे चाललं काय हे असं. नाही तर काय. तुम्ही येणार का गप्पा करे? बोलूच नको. ओ तुमचं काम आहे ते करा ना. आमचं काय डोकं खायला लागले हो इथं. रिकामे काम नका करू तुम्ही. मी काय तो या फुकाट बसून मला खापणार नाही. काम ए, करायचं काम. बस शांत. शांत बस टाव म्हणजे टाव 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 लावली केव्हाची. टाव टाव म्हणजे काय रे हा? आमचं वावर आहे आणि तू आम्हाला शिकवतो का आयत्या खायला पडायला तुम्ही आयत्या खायला. आयता खायला. हा काम करायचं काम. हे लक्षात राहू दे. दबादब पण काम तुम्ही कर. आमच्या तू माझ्या घरी ये, हम्म. आम्ही तुझ्या इथं नाही कामाला. एवढा नाही रुबाब करायचा. काय एवढं नाही रुबाब करायचा मागून आली चिकट झाली तू. म्हणजे. अरे बाबा आमच्या घरात तू आलाय समजलं का हा. आम्हाला बोलतोय. तुला सांगितलं ना बोटाचा वापर कमी कर नाही तर बोट ए, करू नये. आता बोटच नाही आता हाताचं करीन समजलं ना. हा हा मला पागल बिगल घ्यायला बोलायची अक्कल आहे काय बोलता. आयत्या खायला पडायला तुम्ही आयत्या आयतं म्हणजे या घर तेवढं आमचं बसायचं. ये, आम्हाला नको सांगू आम्ही आयतं खातो कसं खातो. हा ना. हातामध्ये पावडी पावा. हा काय मग काय पावडे नाही आणशील काय. हा काय करणार त्याच्यानी. हम्म. काय करणार काय ठोक्या 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 का आम्हाला ठोका काय? टाकशील? ए काय बोलायची लँग्वेज आहे म्हाताऱ्याची. नालायक म्हातारा कुठून आला रे तू. नाला बिलाग नको म्हणून. मग काय म्हणू तुला. हा कुठून आलं तू आणि आम्हाला शिकवतो आमच्या घरात थांबून आमच्या वावरात थांबून आम्हाला रुबाब दाखवतो तू? कर दे मला काम मालकाला काम सांगायला लागेल. मालकाला काम सांगावं लागेल. मार खाऊ. हा? काय डोक्यात घालू का तो हे? काय मा काय चुक अरे मा काय चुक सोड. काय 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 ए, असा खूपशिंदा पोटात काय 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 भाड खाऊ. काय? बायला काय येणं करतो हा? आमचं तू काय म्हणतो रे. हा? काम करू दे मला साईटला होईन. तू मालक झाला काय. कोणता तू मालक झाला. माहीत चुकणे मग सगळं ऐकलंय. काय कोणी चुके आता तुम्ही सांगितलं तसं करतोय मी. मग तसं तुला बायला रुपये करायचं काय बोलला तू. हा? काय बोलला. मला म्हणतो ठोका टाकील हात दाखवू नको. मी ऐकलं नाही. मी मी काय होतो मग सगळं ऐकलंय. मी एक शब्द बोललो का. माहीत चुकत नाही. काय विश्वास ना तुम्हाला लोकांना. आम्ही करायचे पाहायला चालू माहीत चुकणे हा. ये येताना मला सांगितलं होतं वाटाणा काय घरच्या वाणी राहत. बर घरच्या राहायचं मग घरच्या बाहेर ना घोडे तुमच्या घरच्या बाहेर ना घोडे आता लावायला सांगितलं. वय माने मी बोलतो पुरीला. म्हणजे आम्ही तुला घरात घेतलं. हा. हा? ये काय चूक केली काय मी बोकंडी बसायला लागला का आमच्या. नाही नाही, मा घरी असंच करायचं मी. काय? मा घरी असंच रुबाब करायचो. म्हणजे तुझ्या घरी असंच रुबाब करतोय. 5 लाख तुला घराच्या बाहेर काढलं आणि तू आमच्या येऊन रुबाब शिकू राहिला का मग आम्हाला. त्याच खोडीने मला करायचं. अरे मग तुम्ही काय म्हणले. तुम्ही जर म्हणले असते ना त्यांनी सांगायचं तू ऐकायचं मी शब्द नसतो बोललो. ये म्हणे घरच्या वाणी रुबाब करायचा. आता हे घराच्या बाहेर निघालं पाहिजे. आम्ही म्हणलो घरच्यासारखं राहायचं म्हणून ह्यो असं करायला लागला का. तू व्यवस्थित मग राहा. आता एवढं पुढे एकदम गरीब वाणी अरे त्यांनी सांगायचं मी ऐकायचं. काही गरज नाही. म्हणणं त्याला ना लेखनी घराच्या बाहेर काढला. नाही नाही हा असं पानसट म्हातारा कोण सांभाळणार आहे. मी काय म्हणतो जा बाई तुम्ही म्हणायचं तो दया केली म्हटलं मग ते आता गरीब वाग. हा वारी म्हटलं जा बा खाईल आम्ही आमच्या बायकावर विश्वास नाही ठेवला. हा. हा? आणि तू असं करायला लागलोय नाटक. मी काय म्हणतो या बा उचलायला इथून काढून. आता एवढं पुढे आहे ना तुम्ही म्हणले का त्यांनी सांगायचं मी ऐकायचं ऐक ना. नाही. हे काय म्हणलं घरच्या वाणी हा वागायचं. माणूस आम्हाला घरात नाही तर आम्ही नाही, दोघी आमच्या बायका बाहेर चाललो नाही आमच्या बाहेर निघून. होय तुझ्यामुळे आमच्या बायका घर सोडून चालल्यात. हा दुसरं करा ना. काय दुसरा करा. अरे बाबा तुम्ही 10 बायका केल्यात म्हणते मला 5 बायका आहेत. मी 5 बायका अजून करू शकतो. हा आमच्या नवरे नाही तसल्या आणि आम्ही बाया नाही तसल्या समजलं निघा आता, का? तू आमचं निघ. चांगलं आता घर चार आहे. पाणी झालं हो तुमचं. जसा आला तसा निघा अत्याचार नाही. हे बघ माझ्या जागेवर दुसरं जर कोणी असतं ना बाया हाणतील तुला 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 मारून टाकलं असतं बाया माहिती का. हाणतील आमच्या निघतो आता हा निघ 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 नाटक नको करू. तू वाचला हे बघ. हा, निघ. काय? अरे, निघ. ए नको आणू सुहास. आबा, आबा. अरे, ए, ए, सुहास नको आणू. अरे,
सुहास बाबा नको पुढे आणू. बसतो ते करी. मारून टाकलं असतं मारून निघ. हा. निघ लवकर तू निघ. जाय सुटलाय बाबा जाय. बर का आभार माने आमचे तू वाचलाय तो जीव ए वाचलाय बाबा सोड अरे का निघ. नको. आणि असं परत कोणाला फसून जाऊ नको त्यांच्या घरात. हा रोबाब करतो निघ रे बाबा जाय निघ. माझ्या बापाने मग कधी रोबाब नाही केला माझ्यावर तू करायला लागला जाऊ दे रे. पाहून घे पाहून घे. निघ रे. पाहून घे डोक्यात घालेन ढेकाळ पाहून घे आणि परत या अशी दलिंद्र थोबाड तोंडाला घरी नाही आणायचे. काय झालं म्हटलं चांगलं दिसतंय हा चांगलं आणि म्हणलं दिसतंय. करेल काम धंदा. ते तिथे बोकडे बसायला लागले आपले बोकंडी म्हणजे त्याने किती तमाशे लावले. ते जो माणूस ते लाज वाटायला पाहिजे काही. त्याच्या अवसरावर वाटत नव्हतं मला बा. अहो पण तुम्ही आणता कशाला असे लोक घरी. अरे म्हटलं बरं काम धंदा करेल शेतीमध्ये जनावर चारे पाणी. अहो बघा इथून पुढे आण ना कधी बरं का माणसं असे पण मी तेव्हाच म्हंटल होतं ना हा माणूस खराब आहे. आपण भले त्याला घरात ठेवू पण तुम्हाला माहिती का आता चला तो बावटपणा करत होता. एखादा बाहेरचा माणूस आणला असता त्यांनी जर वाईट नजर टाकली असते तर काय केलं असतं. मग आम्ही घरी एवढी आहे, तुमची आहे. बायको एवढी नाही, जाण नाही. तुमच्या घरात सून आहे काय केलं असतं तुम्ही मग. ते पण झालं असतं आणि घरातलं जर तिने उद्या काही नेलं असतं चोरून काय मग. केलं असतं. मग काय केलं अहो असतं? चोऱ्या मारे जाऊन द्या हो. याच्या पुढे लक्षात ठेवायचं. हम्म. बस झालं आता हे परत कोणता बाहेरचा माणूस घरी यायला नको. चला घ्या आपापले काम. चला चला जाऊ. जरा गडी चालले ते आणायला. घे, घे. जरा काम घ्या करून. मलाच करावं लागेल आता आता. बांध. हा आणू नका दुसरं कोणी नाही, चल आता ग. मी करतो हा जोड पास दारू. नाही जोड काय नाही कोण नका आणू ए, चला जोड घरी. जोड पण. नाही नाही जोड पहिला हाणून जाईल नवरा बायको. ए, तू तुम्ही थांब ना इथं. अशा कुणा पण लोकांना गोळा करायचं नाही मामा मी आधीच सांगते नाही तर मी जाईन माझ्या मग माहेरी काम करा निघून. तुम्ही. चल आपण चल. आता थांब ना नवऱ्या सोबत इथं. चला हा, मला हा. चहा प्यायचं चाललं. चला ढोसा चला घरी. करा आता काम. करतोय ना हा